नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातम्यात आपलं मनपूर्वक स्वागत. मी जितेंद्र गणगोरकर. पाहुयात महानगरातल्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पहिली बातमी आहे बीएसएनएल मधून. काही तांत्रिक बिघाडामुळे बीएसएनएल विभागाद्वारा ज्या ग्राहकांना सप्टेंबर महिन्याचे बिल प्राप्त झाले नाही, त्या ग्राहकांना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या बिलातून अतिरिक्त पेनल्टीची सूट देण्यात आली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. भारतीय संचार निगम लिमिटेडच्या वतीने टेलिफोन बिल बनविणे व डिस्पॅच करण्याचा कामाचा ठेका एका खासगी कंपनीला दिला होता. परंतु या खासगी कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ग्राहकांना सप्टेंबर महिन्याचे बिल देण्यात आले नव्हते. त्यामुळे बीएसएनएल विभागाच्या वतीने ग्राहकांना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे टेलिफोन बिल सोबतच पाठविण्यात आले. यामध्ये सप्टेंबर महिन्याची अतिरिक्त पेनल्टी जोडली होती. बीएसएनएल विभागाच्या हलगर्जीपणाचे खापर जनतेवर फोडण्यात येत असल्यामुळे सिटी चॅनलची टीम बीएसएनएल कार्यालयात जाऊन धडकली. बीएसएनएलच्या लेखा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बीएसएनएल विभागाने आपली चूक मान्य केली. त्यामुळे ज्या ग्राहकांना पेनल्टी लागल्याचे बिल प्राप्त झाले, त्या ग्राहकांचे बिल सुधारण्यात येऊन त्यांना बिलातून अतिरिक्त पेनल्टीची सूट देण्यात येईल, अशी माहिती बीएसएनएलचे लेखा अधिकारी रघुनाथ व्यवहारे यांनी सिटी न्यूजला दिली. कुछ हमारे प्रिय कस्टमर्स की तरफ से हमें पता चला है कि बहुत सारे 100-200 लोगों को हमारे सितंबर महीने के जो यूजेज चार्जेस थे, जो कि बिल अक्टूबर में इशू हो गए, वो बिल किसी टेक्निकल रीज़न के वजह से मिल नहीं पाए और उसका ड्यू डेट भी चला गया. तो हम चाहते हैं कि ऐसे कस्टमर्स अगर हमसे संपर्क करें तो उनको हम जो पेनल्टी के चार्जेस लगते हैं 10 रुपया 20 रुपया, वो हम कम करके देंगे. हमारे अकाउंट्स ऑफिसर से अगर संपर्क किए तो हम कम करके देंगे. और ये कुछ टेक्निकल कारण की वजह से हुआ है और ऐसा आगे नहीं होगा, इसकी हम बहुत कोशिश कर रहे हैं. थोड़ी हम यानी जहाँ से बिल प्रिंट होते वहाँ भी हम जरा बहुत ध्यान दे रहे हैं और नेक्स्ट टाइम से ऐसा नहीं होगा, ऐसी हमें आशा है. तो हम हमारे प्रिय ग्राहकों से विनती करते हैं कि जिनको भी अक्टूबर में इशू हुए बिल नहीं मिले थे और पेनल्टी लग रही है, उनकी पेनल्टी हम कम करके देंगे हमारे अकाउंट ऑफिसर से संपर्क करने के बाद. आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे दिल्ली येथील एनजीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आलेले केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात हरविंद सिंह नामक युवकाने जोरात हाणली. त्यामुळे देशात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महागाईने त्रस्त असलेल्या हरविंद नामक युवकाने कृषी मंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात हाणताच दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. दिल्ली येथील एनडीएमसी सेंटरमध्ये एका समारंभात सहभागी होण्याकरिता आलेले केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सभागृहात प्रवेश करीत असताना हरविंदर सिंह नामक युवकाने त्यांच्या श्रीमुखात जोरात हाणली. या घटनेनंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी हरविंदर सिंहला अटक केली. कृषी मंत्री शरद पवार यांच्यावरील हल्ल्याचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त होत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अमरावती येथे दिसून आले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत जोरात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी अमरावती येथे राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, जयस्तंभ चौक आदी भागात तीव्र निदर्शने करीत परिसरातील दुकाने सुद्धा बंद पाडली आहेत. तसेच काही शासकीय मालमत्तेची सुद्धा तोडफोड करून सर्व कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेप्रकरणी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सदर युवक हा मनोरुग्ण असून या घटनेला गांभीर्याने न घेण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर विरोधकांनी जनता महागाईला त्रासली असल्याचे सांगून आपला रोष व्यक्त करीत असल्याचे सांगितले. कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण देशात निषेध होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिटी. पुढील बातमी आहे डाक विभागातून. डाक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुख सवलती, भत्ते, इतर लाभदायक निधी आदी सेवा बंद केल्यामुळे गुरुवारी डाक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच काळ्या फिती लावून शासनाचा निषेध सुद्धा व्यक्त केला. डाक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच अल्पबचत अभिकर्त्यांचे कमिशन बंद केल्यामुळे डाक सेवा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी डाक कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले. डाक कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या सुख सवलती, भत्ते, इतर लाभदायक निधी
आदी सेवा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेताच डाक कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। याचा तीव्र निषेध करीत गुरुवारी डाक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत काम बंद आंदोलन केले। ये हमारा निषेध इसलिए है कि हमारा पीपीएफ का और सीनियर सिटीजन का कमीशन बंद कर दिया है और बाकी भी जो एजेंसी एमआईएस वगैरह उसमें 0.5% कर दिया है। उस हिसाब से आज हमने बंद रखा है। पूरे भारत पूरे इसमें महाराष्ट्र में बंद है आज। क्या डिमांड क्या है? हमारा कमीशन फिर से वैसा ही हो जाए और बोनस भी शुरू हो जाए। हमको जो बोनस मिलता था, इंसेंटिव जो मिलता था, वो इंसेंटिव फिर से शुरू हो जाए। पुढील बातमी आहे स्थानिक मालवीय चौकातून। स्थानिक मालवीय चौकातील नालीचे बांधकाम गेल्या 3 महिन्यापासून थंड बसत्यात सुरू असून वाहतुकीस फार मोठी कोंडी निर्माण झाली आहे। परिसरात खोदून ठेवलेली नाली जीवघेणी सुद्धा ठरत आहे। स्थानिक मालवीय चौक शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडलेला असल्यामुळे दिवसभर या रस्त्यावरून रहदारी सुरू असते, परंतु गेल्या 3 महिन्यापासून मालवीय चौकातील नालीचे बांधकाम हे थंड बसत्यात सुरू असून या बांधकामाकरिता वापरण्यात येणारे साहित्य रस्त्यावर पडलेले असून त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे। त्याचबरोबर मालवीय चौकातील जयस्तंभ चौक कडील डाव्या वळणावर एक फार मोठी नाली खोदून ठेवली असल्यामुळे वाहन वळविताना अपघात होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे। या रस्त्यावरून शहरातील कित्येक नागरिक, शाळकरी, विद्यार्थी, वाहनधारक तसेच हलके व जड वाहन दररोज रहदारी करतात। त्यामुळे अर्धा तास ट्रॅफिक जाम राहिल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही। येणाऱ्या डिसेंबर महिन्यात महामहिम राष्ट्रपती नियोजित अमरावती दौऱ्याचे संकेत स्पष्ट होताच संपूर्ण प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे। मात्र मालवीय चौकातील हे 3 महिन्यापासून प्रलंबित असलेले काम कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुढील बातमी आहे सक्करसात येथून। स्थानिक सक्करसात परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी फार हैदोस घातला होता। दिवसा तसेच रात्री हे कुत्रे भुंकत असल्यामुळे परिसरातील नागरिक फार त्रस्त झाले होते। त्यामुळे गुरुवारी वार्डाचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी मनपाच्या वतीने सर्व मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वार्डात सुरू केली। मनपाचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या सक्करसात वार्डात मोकाट कुत्र्यांनी फार हैदस घातला होता। सर्व परिसरात मोकाट कुत्रे फिरत असल्यामुळे रहदारीला बाधा निर्माण होते। या परिसरात शाळेकरी विद्यार्थी दररोज शाळेत येत असल्याने ही मोकाट कुत्रे त्यांना पण चावण्याचा प्रयत्न करीत असे। तसेच परिसरातील शाळा, मंदिर, दुकाने, कार्यालये आदी ठिकाणी ही कुत्रे घाण करून ठेवित असे। एवढेच नाही तर दिवसा व रात्री बेरात्री जोरात भुंकत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचा चांगली मनस्ताप सहन करावा लागत होता। या समस्येकडे वार्डाचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी तातडीने लक्ष देऊन गुरुवारी मनपाच्या वतीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम वार्डात राबवली। या मोहिमे अंतर्गत सर्व मोकाट कुत्र्यांना पकडण्यात येत आहे। त्याकरिता मनपाचे एक पथक सुद्धा सक्रिय करण्यात आले आहे। त्याचबरोबर वार्डातील जुने विद्युत खांब बदलविण्यात येत असून त्या ठिकाणी फ्लॅट लाईट लावण्यात येत आहे। पुढील बातमी आहे खेळासंबंधी। येणाऱ्या 27 नोव्हेंबर पासून जबलपूर येथे होणाऱ्या आंतरराज्यीय हॉकी स्पर्धाकरिता महाराष्ट्र हॉकी संघ जबलपूर करता रवाना झाला। या संघात अमरावतीच्या 3 हॉकीपटूंचा सहभाग असून या खेळाडूंचे बंडेरा स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले। येणाऱ्या 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत जबलपूर येथे आंतरराज्यीय हॉकी स्पर्धा आयोजित केली आहे। या हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघ सुद्धा सहभागी होणार असून महाराष्ट्र हॉकी संघात अमरावती येथील हॉकीपटू वसीम सोहेल, शेख सलीम, जहीम खान, वाहिद खान व सय्यद सुफियान यांचा समावेश करण्यात आला आहे। गुरुवारी हे हॉकीपटू बडनेरा रेल्वे स्थानकावरून जबलपूरला रवाना झाले। सकाळी 10 वाजता बिकानेर एक्सप्रेसने जातेवेळी या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले। तसेच अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा करण्यात आला। यावेळी क्रीडा प्रशिक्षक कमर जमील, वकील अहमद, साबिर अली, शेख सलीम, शेख दाऊद, फाजल अहमद तसेच परिवारातील सदस्य व मित्रगण उपस्थित होते। महाराष्ट्र हॉकी संघ क्रीडा प्रशिक्षक चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनात जबलपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे। वळूया पुढील बातमीकडे। पुढील बातमी आहे महामहिम राष्ट्रपती यांच्या अमरावती दौऱ्याची। देशाच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा अमरावती दौरा आता पूर्णपणे निश्चित झाला असून त्यांच्या दौऱ्यातील विविध कार्यक्रमाची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। या संदर्भात अमरावती विभागातील उच्च अधिकाऱ्यांची विशेष बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली। देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा नियोजित अमरावती दौरा येत्या 10 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत निश्चित झाला असून
महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा ही महामहिम राष्ट्रपतींच्या दौऱ्यातील विविध कार्यक्रमाच्या तयारीला लागलेली आहे। या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी एक विशेष बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये भारत संचार निगम लिमिटेड, मनपा, आयुक्त कार्यालय, रेल्वे, आरोग्य विभाग, विद्युत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, न्यायालय आदी विभागाचे उच्च अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। या बैठकीसंदर्भात विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी अधिक माहिती दिली। राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील या डिसेंबर महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा संभाव्य दौरा कार्यक्रम नुकताच प्राप्त झाला आहे। दिनांक 10 डिसेंबर रोजी महामहिम राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते अमरावती येथील नवीन मॉडेल रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे। तद्वतच त्यात अमरावती तिरुपती या एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहे। रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नांदगाव एमआयडीसी एरिया, नांदगाव पेठ एमआयडीसी एरियामध्ये भारत डायनॅमिक्स लिमिटेड या संरक्षण उत्पादन कंपनीच्या नवीन प्रकल्पाचा शिलान्यास समारंभ महामहिम राष्ट्रपतीजींच्या हस्ते संपन्न होणार आहे। भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही भारतातील भारतीय सैन्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र निर्माण करणारी एक कंपनी आहे। हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे आणि भारतातील हे त्यांचं 4थं युनिट असणार आहे। या विस्तार प्रकल्पासाठी अनेक राज्यांनी त्यांची ऑफर भारत डायनॅमिक्स लिमिटेडला दिली होती, परंतु महाराष्ट्र शासनाने दिलेली ऑफर विचारात घेऊन आणि राज्य शासनाच्या प्रयत्नाने आज हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये येतो। यामुळे अमरावती जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवीन चालना मिळू शकेल असा विश्वास आम्हाला आहे। सकाळी 11 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 ते 12:30 या कालावधीमध्ये अमरावती येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ महामहिम राष्ट्रपतीजींच्या हस्ते संपन्न होणार आहे। मला वाटतं सगळेच कार्यक्रम असे आहेत की सर्वसामान्य नागरिक म्हणजे जे नागरिक निमंत्रित केले जातील ते, पण राष्ट्रपतीजींचा असा कुठलाही कार्यक्रम एकदम ओपन टू पब्लिक, म्हणजे इट्स नॉट अ पब्लिक मीटिंग। ओपन टू पब्लिक असा तो असतच नाही। जे कोणी येणार असतील त्या सगळ्यांची तावून सुलाखून छाननी केल्यानंतरच त्यांना निमंत्रित करण्याची जबाबदारी संयोजकांची असते। अगदी जिल्हा न्यायालयाचा कार्यक्रम हा राज्य शासनाचा जरी कार्यक्रम म्हटला तरी त्यात जे डिग्नेटरीज निमंत्रित असणार आहेत। पुढील बातमी आहे शेतकऱ्यांची। नैसर्गिक आपदांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांना दर हेक्टरी 15,000 दिलासा देण्याच्या मागणीसह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन उभारले होते। या प्रकरणी प्रहारच्या सर्व आंदोलनकर्त्यावर गाडगेनगर पोलिसांनी बीपी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। 2 दिवसांपूर्वी प्रहार किसान मित्र व शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन उभारून राहुटी आंदोलन करण्यात आले होते। या राहुटी आंदोलनकर्त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपदांचा जो फटका बसला त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना दर हेक्टरी 15,000 दिलासा मदत देण्याची तसेच ग्रामीण भागात 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्या केल्या होत्या। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी प्रहारच्या सर्व आंदोलनकर्त्यावर बीपी ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल केला आहे। या राहुटी आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या 12 डिसेंबरला विमान सेवा बंद पाडण्याचा इशारा सुद्धा प्रहारच्या वतीने देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। पुढील बातमी आहे विभागीय आयुक्त कार्यालयाची। विभागीय आयुक्त कार्यालयात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। त्यामुळे विभागीय आयुक्तापासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत आकाशी रंगाचे शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट घालून सर्व कर्मचारी गुरुवारी शिस्तबद्ध पद्धतीने ड्युटी करीत असताना दिसून आले। विभागीय आयुक्त कार्यालयात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। त्यामुळे विभागीय आयुक्तापासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत सर्व कर्मचारी आकाशी रंगाचे शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट घालून दर सोमवारी व गुरुवारी ड्रेस कोड मध्ये ड्युटी करणार आहे। गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयाचा सर्व स्टाफ एकाच रंगाचा ड्रेस कोड मध्ये दिसून आला। विभागीय आयुक्त कार्यालयात शिस्तीची पायंडा रुजला असून सर्व कर्मचारी या नियमाचे पालन करीत आहे।
यावेळी विभागीय आयुक्त गणेश ठाकूर, पुनर्वसन आयुक्त बनसोड, उपायुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त सामान्य माधव चिमाजी, करमणूककर, निरीक्षक अरविंद गंगेले, नायब तहसीलदार अनिल पाटील, माधव विरुळकर, PA महेंद्र गायकवाड, सचिव श्री भले आदी अधिकारी व कर्मचारी ड्रेस कोड घालून ड्युटीवर उपस्थित होते. पुढील बातमी आहे चोरीची. स्थानिक राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश कॉलनीतील गौरी नंदन अपार्टमेंटमध्ये बुधवारी रात्री 65,000ची धाडसी चोरी झाली. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. हे अज्ञात चोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले असून त्यांचा तपास सुरू आहे. स्थानिक गणेश कॉलनी येथील गौरीनंदन अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या आशा राजेश शर्मा यांच्या घरी बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून 7 ग्रॅमचे मंगळसूत्र, 2 चांदीच्या तोरड्या, 2 जोडवी असा एकूण 65,000चा ऐवज लंपास केला. बुधवारी घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि 65,000चा ऐवज मोठ्या धाडसाने चोरून नेला. या प्रकरणी आशा राजेश शर्मा यांनी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. क्राईम रिपोर्ट, सिटी न्यूज. स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ADCR 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत बांधकामाचा परवाना, कायदे, प्रतिक्रिया, निविदा आदी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मनपाची सार्वजनिक बांधकाम प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यावर सुद्धा भर देण्यात आला. या कार्यशाळेत मनपाचे सर्व बांधकाम अभियंता, कर्मचारी, बिल्डर्स, ठेकेदार यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच पुणे येथील सॉफ्टेक इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने मनपाची वेबसाईट www.amt.corb.org ही वेबसाईट कार्यान्वित करून विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. याबद्दल मनपाचे सहाय्यक अभियंता दीपक खेडकर यांनी अधिक माहिती दिली. अमरावती महानगरपालिकेतर्फे ATODCR ट्रेनिंगला आज सांस्कृतिक भवनमध्ये सुरुवात झालेली आहे. दिनांक 23 व दिनांक 24 या दिवशी सकाळी 10 ते 11 10 ते 2 वाजेपर्यंत ATODCR ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. तर ही जी वर्कशॉप कार्यशाळा आयोजित केलेली आहे, अमरावती महापालिका क्षेत्रातील सर्व इंजिनियर्स, आर्किटेक्ट व बिल्डर्स यांना माझी विनंती आहे प्रशासनामार्फत की त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. ATODCR प्रणाली अमरावती महापालिकेत सुरू झाल्यामुळे लोकांना म्हणजे लवकरात लवकर ड्रॉइंग्स जे आहे म्हणजे बांधकाम परवानगी लवकर मिळण्यास मदत होईल. तसेच महापालिकेचा यामध्ये रेव्हेन्यू सुद्धा वाढेल आणि ज्या काही लेट परमिशन कधी कधी दिल्या जातात काही कारणास्तव, तर त्या इझिली लोकांना अवेलेबल होतील आणि लोकांना घर बसल्याच त्यांच्या इंजिनियरमार्फत त्या ड्रॉइंगचा फ्लो समजेल. ही फाईल म्हणजे आपली फाईल कुठे आहे, कुठे गेली, किती आपल्याला पैसे भरावे लागणार आहे. आज कसं या सगळ्या इन्क्वायरीज करण्याकरता त्यांना किंवा त्यांच्या इंजिनियरांना वारंवार महानगरपालिकेमध्ये यावं लागते. तर त्यामध्ये ऑटोमायझेशन झाल्यामुळे तर तो लोकांचा एक होणारा त्रास किंवा त्यांचा वेळ वाचेल आणि सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे पारदर्शकता, प्रशासनामध्ये पारदर्शकता यामध्ये राहील. गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना कसा राहिला गुरुवारी दिवसभराच्या हवामानाचा अंदाज? चला पाहूया थोडक्यात हवामान. गुरुवारी शहराचं तापमान सामान्य वर्तविण्यात आले. तसेच काही भागात उष्ण व दमट वातावरण सुद्धा दिसून आलं. गुरुवारी शहराचं कमाल तापमान 28°C तर किमान तापमान 17°C वर्तविण्यात आलं. त्याचबरोबर शुक्रवारी सुद्धा शहराचं तापमान सामान्य राहील. शुक्रवारी शहराचं कमाल तापमान 28°C तर किमान तापमान 17°C राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दिल्लीचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री श्याम जगोता आज आपल्यासाठी काय घेऊन आले आहेत? चला पाहूया आजचा कार्टून कोना. आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून सशक्त लोकपाल लागू करण्याचा, देशातील महागाई कमी करण्याचा तसेच उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकास करण्याचे अभिवचन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेसचे युवा नेता राहुल गांधी, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे जनतेच्या दरबारात तर देत नाहीत ना. नेमक्या याच आशयाचे दृश्य दर्शवण्यात आले आहे आजच्या या कार्टून कोनात. सिटी न्यूजच्या बाबतीत आपण आपले अमूल्य विचार आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आमच्या या पत्त्यावर, पत्ता आपल्याला माहितच आहे, सिटी न्यूज कार्यालय, धनराज लाईन, सक्कर 7, अमरावती आणि आमचा फोन नंबर तोच 25633833. ह्या बातम्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला इतर शहरांच्या महत्त्वाच्या आणि ठराविक घडामोडींची रीतसर आणि इत्यंभूत माहिती पाहायला विसरू नका. सिटी न्यूजच्या मराठी बातम्या. एका दीर्घ विश्रांतीनंतर माझे सहकारी हिंदी बातम्यांसोबत पुन्हा भेटतील. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज.
या बातम्यांनंतर मी आपली रजा घेतो. मला द्या विश्रांती. नमस्कार.